आपल्याला पाहायचं आहे पी क्यू आर हे कोलिनियर पॉईंट्स आहेत का, जसं आपण बघणार आहोत. डिस्टन्स ऑफ पी क्यू, डिस्टन्स ऑफ क्यू आर अँड डिस्टन्स ऑफ पी आर. फॉर्म्युला लिहून घ्या. आता टाकून बघूया आपण. 1 मायनस मायनस 2 आन्सर झालं 1 + 2 = 3. 2 - 3 आन्सर आला आहे -1. बघूया. 3चा स्क्वेअर येईल 9, -1चा स्क्वेअर येईल +1. 9 + 1 = 10. देअरफॉर डिस्टन्स ऑफ पी क्यू = इन द रूट 10. आता बघूया डिस्टन्स क्यू आर. 4 - 1 3 आलेलं आहे. 1 - 2 -1 आलेलं आहे. 3चा स्क्वेअर 9 - 1चा स्क्वेअर +1. 9 + 1 = 10. डिस्टन्स ऑफ क्यू आर = इन द रूट 10. आता बघूया डिस्टन्स ऑफ पी आर. 4 - -2 मीन्स 4 + 2 = 6. 1 - 3 म्हणजे आन्सर आला आहे -2. 6चा स्क्वेअर आहे 36, -2चा स्क्वेअर आहे 4. 36 + 4 = 40. 40 आपण बायफर्केट केलं आहे 4 10चा म्हणजे आपला आलेला आहे आन्सर 2 इन द रूट 10. देअरफॉर डिस्टन्स ऑफ पी आर = 2 इन द रूट 10. आता 2 इन द रूट 10 हा मोठा दिसतो आहे आपला, कारण इन द रूट 10 इन द रूट 10 दोन्ही सारखे आहेत. मग हाच मोठा दिसतो आहे. मग आपण लिहून बघूया. फ्रॉम 1, 2 अँड 3 डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर = डिस्टन्स ऑफ पी आर इन द रूट 10 प्लस इन द रूट 10 = 2 इन द रूट 10. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 + 1 = 2 आणि 2 इन द रूट 10. देअरफॉर पॉईंट्स पी क्यू आर आर कोलिनियर. क्वेश्चन नंबर 3 पाहूया, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मधला 3rd क्वेश्चन पाहूया आपण. आपला डिस्टन्स ऑफ आर डी एस काढायचा आहे, म्हणजे डिस्टन्स ऑफ आर डी, डिस्टन्स ऑफ डी एस आणि डिस्टन्स ऑफ आर एस काढायचा आहे. आणि मग बघायचं आहे दे आर कोलिनियर पॉईंट्स ऑर नॉट. चला सुरुवात करूया. x1 y1 x2 y2 बघूया आपण करून. डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घ्या. प्रत्येक वेळा डिस्टन्स फॉर्म्युला लिहा, म्हणजे जेणेकरून तुमची ते व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. आणि परीक्षेमध्ये स्टार्टिंगला एकदा लिहा, बाकीच्या वेळेला ॲज इट इज भरत जा, तरी पण चालणार आहे. पण पहिला सुरुवातीला मात्र डिस्टन्स फॉर्म्युला म्हणून लिहा. बघूया. 2 - 0 1 - 3. 2 - 0 2, 1 - 3 -2. 2चा स्क्वेअर 4 -2चा स्क्वेअर 4. 4 + 4 8. मग तर आपण बायफर्केट केलं. 4 2 8. आपला आन्सर आलेला आहे 2 इन द रूट 2. म्हणजेच डिस्टन्स ऑफ आर डी इज 2 इन द रूट 2. आता काढूया डिस्टन्स ऑफ डी एस. 3 - 2 1 -1 -1 म्हणजे झाला -1 -1 झालेला आहे -2. सॉरी -1 -1 झालेला आहे -2. 3 - 2 1चा स्क्वेअर 1 -2चा स्क्वेअर 4. 4 + 1 5 इन द रूट 5. डिस्टन्स ऑफ डी एस = 5. ह्याला आपण बायफर्केट करू शकत नाही, कारण हा प्राईम नंबर आहे. पुढे आपल्याला काढायचे डिस्टन्स आर एस. 3 - 0 -1 -3. 3 - 0 3 -1 -3 -4. 3चा स्क्वेअर 9 -4चा स्क्वेअर 16. 16 + 9 = 25. 25चा स्क्वेअर रूट आहे 5. डिस्टन्स ऑफ आर एस = 5. आता लिहून घेऊया आपण. बघूया कोलिनियर पॉईंट्स आहेत का, डिस्टन्स सारखा येतो आहे का आपला. डिस्टन्स ऑफ आर डी प्लस डिस्टन्स ऑफ डी एस = डिस्टन्स ऑफ आर एस. 2 इन द रूट 2 प्लस इन द रूट 2 5 = 5. येणार आहे का हो. 2 इन द रूट 2 प्लस इन द रूट 2 5 करता येणार आहे का, काही नाही, म्हणजे दे आर नॉट इक्वल. सो आपला आन्सर आलेला आहे पॉईंट्स आर डी अँड एस आर नॉट कोलिनियर. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. सेकंडमधला
टू आपल्याला काढायचे आहेत. डिस्टन्स LM, डिस्टन्स MN आणि डिस्टन्स LN आणि काय सांगायचे ते कोलिनियर आहेत की नाही ते पॉईंट्स ते आपण बघायचं आहे. 1 मायनस मायनस 2 -3 -3. आता हे तुम्हाला बघून कळायला हवं की कशा प्रकारचं येईल. डिस्टन्स फॉर्म्युला लिहून तुम्ही हे भरायचं आहे. 1 मायनस मायनस 2 1 + 2 म्हणजे आन्सर झालं 3 -3 -3 -6 -6 आपला स्क्वेअर येईल 36 3चा स्क्वेअर येईल 9 प्लस केल्यानंतर आन्सर आलेलं आहे 45. बायफर्केट करूया 9 5 9चा स्क्वेअर आहे 3 आणि इन द रूट 5 आन्सर आलं म्हणजे डिस्टन्स ऑफ LM इज इक्वल टू 3 इन द रूट 5. हे आपलं झालं इक्वेशन नंबर 1. आता काढूया डिस्टन्स ऑफ MN. काय आहे MN मध्ये 5 -1 लिहिले 5 - 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे 4 -3 आन्सर आला आहे 4 + 3 म्हणजे 7 7चा स्क्वेअर आहे 49 4चा स्क्वेअर आहे 16 प्लस केल्यानंतर आन्सर आलेलं आहे 65. हे आपल्याला कुठल्याही प्रकारे बायफर्केट करता आलेलं नाही. 5ने जर का आपण त्याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे 13. दोन्हीसुद्धा ॲज इट इज राहणार आहेत म्हणून आपण याला इन द रूटमधून काढलेलंच नाही ठेवलेलं आन्सर इन द रूट 65. आता काढूया डिस्टन्स LN. बघूया L आणि N. 5 -2 आणि 4 -3. 5 -2 म्हणजे 5 + 2 झालं म्हणजे आन्सर येईल 7 द होल स्क्वेअर 7 द स्क्वेअर आणि 4 -3 आन्सर येईल 1 1चा स्क्वेअर लिहून घेतलेला आपण 7चा स्क्वेअर 49 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 49 + 1 इज इक्वल टू 50. याला आपण बायफर्केट केलेलं 25 2 5 25चा स्क्वेअर रूट आहे 5 इन द रूट 2. आपला डिस्टन्स आलेला आहे फ्रॉम 1 2 and 3. आता बघा नाहीच आहेत. एकाचा इन द रूट 5 आहे एकाचा इन द रूट 2 आहे एकाचा इन द रूट 65 आन्सर आहे म्हणजे हे कोलिनियर नाही. तरीसुद्धा आपण मोठा नंबर जो आहे तो डिस्टन्स घेऊया आणि प्रयत्न करूया. इन द रूट 5 आहे इन द रूट 2 आहे त्यांना आपण प्लस करू शकत नाही आहे त्यांना ॲज इट इजच ठेवावं लागणार आहे. 3 + 5 पण प्लस होऊ शकणार नाही आहेत कारण याचे हेच वेगळे आहेत रूटच वेगळे आहेत म्हणून ॲज इट इज ते राहणार आहे. तर आन्सर तर तसं नाहीच मग आपण लिहिलेलं आहे इट इज नॉट इक्वल. सो पॉईंट्स L M and N आर नॉट कोलिनियर. आता ह्या क्वेश्चनला आपल्याला मार्क मिळणार आहेत 2 मार्क कसे आपल्याला मिळणार आहेत. तुम्ही प्रत्येक पॉईंटचे डिस्टन्स काढलेले आहेत म्हणजे डिस्टन्स LM काढला आहे डिस्टन्स MN काढला आहे डिस्टन्स LN काढलेलं आहे. त्याला प्रत्येकाला अर्धा मार्क मिळाला झाला 1.5 मार्क आणि ते कोलिनियर आहेत की नाही ते तुम्ही पाहिल्यात त्याला मार्क तुम्हाला मिळालेला आहे अर्धा. अशा प्रकारे या क्वेश्चनला आपल्याला मार्क मिळणार आहेत 2. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. आपल्या किती पॉईंट्स दिलेले आहेत 3 पॉईंट्स दिलेले आहेत. आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे हे पॉईंट्स कोलिनियर आहेत का सांगायचे आहेत. कोलिनियर आहेत का सांगायचे आहेत म्हणजे जर का त्याचा सगळ्याचा डिस्टन्स सारखा असेल तर आपण म्हणणार आहोत ते कोलिनियर आहेत. बघूया त्यांनी आपल्याला A B आणि C पॉईंट्स दिले आहेत. मग आधी आपण डिस्टन्स AB काढू आपण डिस्टन्स BC काढू मग आपण डिस्टन्स AC काढू. सगळे जर सारखेच तर आपण म्हणू कोलिनियर आहे नसतील तर काय म्हणू आपण दे आर नॉट कोलिनियर. तर सुरुवात करूया आपण. प्रत्येक वेळा आता X1 Y1 तुमचे बदलत जाणार आहे त्याप्रमाणे आपण लिहित जाऊया. आता आपला X1 आहे 1 Y1 आहे -3 X2 आहे 2 आणि Y2 आहे -5. आपण लिहिणार आहोत 2 -1 आणि -5 -3. 2 - 1 1 होईल -5 + 3 होईल म्हणजे आन्सर आपला येईल -2 द होल स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 -2चा स्क्वेअर 4 म्हणजे 4 + 1 इन द रूट 5. आता आपण डिस्टन्स BC घेऊया म्हणजे X1 आपला येईल 2 Y1 आपला येईल -5 X2 आपला येईल -4 आणि Y2 आपला येईल 7 म्हणजे आपण लिहिणार आहोत -4 -2
7 मायनस मायनस 5 म्हणजेच काय येईल, -4 - 2 -6 होईल. 7 + 5 म्हणजे आन्सर होईल 12. -6चा स्क्वेअर आहे 36, 12चा स्क्वेअर आहे 144. प्लस केल्यानंतर सम येईल आपली 180. बायफर्केट करूया 36 5 36चा स्क्वेअर रूट काय आहे 6, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 6 इन द रूट 5. आता इथे एक लक्षात ठेवायचे आपल्याला, आपण जेव्हा सॉल्व केलेले आहेत एक्झाम्पल तेव्हासुद्धा सांगितलेलं आहे आपला. आता इन द रूट 5 हे जर सारखं आलं सगळ्याला तर ते कोलिनियर्स आहेत, आणि जर नाही आलं वेगवेगळे नंबर्स आले इन द रूटचे तर ते काय होतील, आपले कोलिनियर नसतील. आता आपण डिस्टन्स BC काढलेला आहे. प्रत्येक वेळेला सगळे आन्सर्स आपण काढल्यानंतर त्याला आपण नंबर्स देणार आहोत, इक्वेशन नंबर्स देणार आहोत. आता राहिलेले आहे डिस्टन्स ऑफ AC करताना काय होणार आहे आपल्याला, इथे x1 असणार आहे 1, y1 असणार आहे -3, इथे x2 असणार आहे -4 आणि y2 असणार आहे 7. म्हणजे आपण लिहिणार काय आहोत, -4 - 1, आन्सर येईल -5. त्याच्यानंतर 7 - -3 म्हणजे आपला आन्सर होणार आहे 7 + 3 = 10. -5चा स्क्वेअर आहे 25, 10चा स्क्वेअर आहे 100, प्लस केल्यानंतर आन्सर येणार आहे 125. मग आपण बायफर्केट केलं आहे 25 5 म्हणजे काय झालं आन्सर 5 इन द रूट 5. डिस्टन्स ऑफ AC = 5 इन द रूट 5. ही जर आपलं इक्वेशन नंबर 3. फ्रॉम 1, 2 and 3 डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ AC = डिस्टन्स ऑफ BC. आता बघून हे पण ठरवू शकतं की मोठी संख्या कोणती आहे. मग आता इथे 6 इन द रूट 5 ही सगळ्यात मोठी संख्या म्हणून ती आपण डिस्टन्स BC लिहून घेतलेला आहे. बघितलं इन द रूट 5 + 5 इन द रूट 5 इथे काहीच नाही म्हणजे 1 + 5 = 6 आणि हा इन द रूट 5 ॲज इट इज राहणार आहे, म्हणजे बरोबर आला आन्सर. सो देअरफॉर पॉईंट्स A, B and C आर कोलिनियर.